धंद्यांवर पोलिसांचा हल्लाबोल। खर्डा शेवगाव जामखेडमध्ये 38 लाखांचा जुगार साहित्य जप्त। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खर्डा, शेवगाव, जामखेड आणि अहिल्यानगर शहरात अवैध धंद्यांवर धडक कारवाई केली असून 43 आरोपींना ताब्यात घेऊन तब्बल 38,20,825 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकांनी तिरट, बिंगो जुगार अड्डे तसेच विनापरवाना दारू विक्रेत्यांवर छापे टाकले। MIDC पोलीस ठाण्यात अभिषेक बाळासाहेब खाडे यांच्याकडून बिंगो जुगार साहित्य व रोख मिळून 23,270 रुपयांचा मुद्देमाल जप्त। शेवगाव पोलीस ठाण्यात देवीदास झुंबर मुसळे व उषाताई मुसळे यांच्याकडून देशी विदेशी दारूसह एकूण 63,955 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। तर खर्डा पोलीस ठाण्यात जातेगाव रोडवर 40 आरोपी तिरड जुगार खेळताना रंगेहात पकडले गेले। त्यांच्याकडून 37,33,600 रुपये किमतीचा रोख, साहित्य, मोबाईल व वाहने जप्त करण्यात आली। या सर्व कारवाईत गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक समीर अभंग व पथकातील पोलिसांनी सक्रिय सहभाग नोंदवला। एकूण जप्त मुद्देमाल 38,20,825 रुपये। गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील काळातही अवैध धंद्यांवर सतत धडक कारवाई सुरू राहणार आहे। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।